आवाज मानदेशाचा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवारांनी असं आंदोलन करण्याची गरज काय होती असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुळातच हे आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती हे त्यांना माहिती असेल। निव्वळ राजकीय, निव्वळ स्टंट, निव्वळ मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग आहे। कारण सरकारनं कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना राज्यातला सगळा शेतकरी वर्ग धन्यवाद देतो की दिलेल्या शब्दाप्रमाणे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि ज्यांनी नियमित कर्ज भरले त्याला 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आणि असं असताना त्याची अंमलबजावणी आता 30 जूनच्या आत त्याची अंमलबजावणी चालू होणार आहे। आणि असं असताना जेव्हा हे घडणारच आहे तेव्हा आमच्यामुळं घडलं अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न आणि किंबहुना पात्र शेतकरी काही अपात्र शेतकरी असतील याच्यामध्ये वादविवाद लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं याच्या पलीकडचं आंदोलनामध्ये कुठलाही विषय नाही। आता कोण जेवण वाटून जेवण करून आंदोलनात बसणं हा काय इथला विषय नाही आहे। म्हणजे माझी विनंती या निमित्तानं शेतकरी बांधवांना राहील की सरकार आपल्या पाठीशी उभं आहे। सरकार एवढा मोठा पूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आला, सरकार पाठीशी उभं होतं। एवढी मोठी मदत पुराच्या अतिवृष्टीमध्ये सरकारनं केली। आता केळी असेल बाकी अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालं असेल पंचनामे झाले, सरकार त्यांना मदत करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय घेतात। जे संकट आमच्या शेतकरी बांधवांवर येतात त्या प्रत्येक संकटात माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आमचं सरकार असेल, हे अख्खं सरकार महायुतीचं शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं आहे। आणि शेतकरी सोडून आमच्या दृष्टीनं कुठलाच महत्त्वाचा विषय नाही। त्यामुळं सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची आमची भूमिका आहे। त्यामुळं पुतना मावशीचं प्रेम दाखवायची बिलकुल आवश्यकता नाही। आणि अशा पद्धतीनं जे आंदोलन केलं जाते तो निव्वळ आणि निव्वळ स्टंट आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।